बोलतायत, माध्यमांशी संवाद साधतायत. थेट जाऊया तिकडे. उनसे यही लोग देश में जब चुनाव आते हैं तो हिंदू मुसलमान इशू खड़ा करते हैं. यही लोग जब चुनाव आते हैं तो हिंदुस्तान पाकिस्तान के झगड़े निकाल लेते हैं. यही लोग, और यही लोग एक भी मौका नहीं छोड़ते चुनाव जीतने के लिए कि कहीं न कहीं दंगे हो जाए, कहीं ना कहीं गड़बड़ हो जाए, माहौल खराब हो जाए. ये कौन है ये सबको मालूम है. और पार्टी चीफ जो हमारे है शिवसेना प्रमुख उद्धव जी ठाकरे, उसने दसरा रैली में उनको खुली चुनौती भी दी. हाँ सर, एक क्या जानकारी और चाहेंगे कि कंगना रनावत ने एक और स्टेटमेंट किया है जिसमें उन्होंने कहा है कि महात्मा गांधी जो ये मानते थे कि अगर आपको एक गाल पे कोई थप्पड़ मारे दूसरा भी आगे कर दो, ऐसा आदमी स्वतंत्रता के कैसे लड़ सकता है. उन्होंने स्वतंत्रता भीख में मांगी थी और भगत सिंह को कभी भी जो है उन्होंने सपोर्ट नहीं किया. हमने देखा है कि चीन ने हमारे गाल पर थप्पड़ मारा है, अंदर घुस गए हैं और हम दूसरा गाल भी आगे कर रहे हैं. चीन लद्दाख में घुस गया है, चीन अरुणाचल प्रदेश में घुस गया है, चीन और भी जगह पर घुस रहा है. कश्मीर में पंडितों की हत्या हो रही है और बहुत कुछ इस देश में चल रहा है. और ये मैडम को मालूम होना चाहिए कि आज देश की हालत क्या है. महात्मा गांधी विश्व के नायक थे. कुछ विचार ऐसे होते जिससे हमारे मतभेद हो सकते हैं. बाला साहब ठाकरे जी ने भी बहुत बार गांधी जी के विचारों पर हमला किया है. फिर भी महात्मा गांधी ने इस देश के स्वतंत्रता संग्राम को एक दिशा दी. ये मानना पड़ेगा. वो इस संग्राम के नायक थे. अगर किसी को लगता है कि वो नहीं है, गांधी को नहीं मानते, लेकिन इस देश के प्रधानमंत्री, आज के प्रधानमंत्री मोदी जी भी गांधी जयंती पर राजघाट पर जाकर गांधी जी के स्मारक और समाधि के ऊपर फूलमाला चढ़ाते हैं. तो क्या इस मैडम को मालूम होना चाहिए पूरा देश और पूरा विश्व आज भी गांधी विचारों से प्रभावित है और रहेगा. सर, एक आखिरी सवाल कि जिस तरह से सामना संपादकीय में कहा गया है उस पर बीजेपी ने आरोप लगाया है कि शिवसेना सत्ता के लिए सब हिंदुओं को दोषी ठहरा रही है दंगे के लिए. छोड़ दीजिए. फ्रस्ट्रेशन है, निराशा है. और जब निराशा बढ़ जाती है, हद से बाहर जाती है, तो इस प्रकार के वक्तव्य किसी भी नेता के जुबान से फिसल जाते हैं. बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे, काय सांगा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक महान योद्धा होते. मराठी माणसासाठी, देशातल्या तमाम हिंदूंसाठी ते एक लढवय्ये महानायक होते. आणि आजही त्यांचा आदर्श, त्यांची प्रेरणा आमच्या मनामध्ये, या मातीमध्ये कायम आहे. त्यांच्या स्मृती अखंड आमच्या मनामध्ये असतात, एक दिवसासाठी नसतात. आणि असं एकही दिवस जात नाही आमच्यासारख्यांना की त्यांचं स्मरण होत नाही. आज संपूर्ण देश त्यांना अभिवादन करतो आहे. बाळासाहेब ठाकरे आज असते आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींना ब्रेक लागला असता. आता ते काय ते मी आता सांगत नाही, पण बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्राला, या देशाला एक राष्ट्रभक्तीचं, हिंदू विचारांचं एक तेज प्राप्त करून दिलं. हिंदू मार नहीं खाएगा, हिंदू यापुढे मार खाणार नाही, हे बळ या देशाला देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. आणि हिंदू पळपुटा नाही हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. आणि अर्थात महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये मराठी माणूस स्वाभिमानानं, ताठ मानेनं जगेल यासाठी त्यांनी अखंड संघर्ष केला. आणि मराठी माणसाच्या मनगटामध्ये एक चेतना जागवली
की लढत राहा, की मुंबई आणि हा महाराष्ट्र तुझा आहे. सर महाराष्ट्र स्वातंत्र्य जे मिळालं ते धोक्यामध्ये मिळालं आणि गांधीजी आहेत त्यांच्यावर टीका कुठेतरी कंगना रनौतने पुन्हा एकदा केलेली आहे. बघा, वेडे लोक बरळत असतात. हे का बरळतात, ते कोणत्या नशेमध्ये असतात, त्यांना हे नशेचा पुरवठा कोण करतं, या संदर्भात हे जे आपलं NCB आहे त्यांनी तपास करावा अशी माझी मागणी आहे. सर एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रात कायद्याचं नाही तर म्हणजे भ्रष्टाचाराचं राज्य सुरू आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर नेमकं काय झालं आहे की काहीतरी द्या हे जे राज्य होतं या महाराष्ट्रामध्ये ते 2 वर्षापूर्वी घालवाने कायद्याचं राज्य आलं. त्याच्यामुळे काहीतरी द्यावाल्यांची ही वेदना मी समजू शकतो. सर बीजेपी की कार्य समिति की बैठक हुई जिसमें देवेंद्र फडणवीस ने कहा है कि उद्धव ठाकरे को कोई सीएम नहीं मानता है, महाराष्ट्र सरकार में हर मंत्री जो है अपने आप को मुख्यमंत्री मान बैठे हैं. जी हाँ, इस राज्य का हर नागरिक मुख्यमंत्री है. जब से उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बने हैं तो सबको लगता है 11 करोड़ जनता को कि मैं ही मुख्यमंत्री बना. और ये बहुत बड़ी बात होती है लोकतंत्र में कि आम आदमी को लगता है कि मैं मुख्यमंत्री हूँ, मैं सत्ताधारी हूँ, ये सत्ता मेरी है, ये राज्य मेरा है. इसलिए अगर देवेंद्र जी ने ये मान्य किया है कि इस राज्य की हर व्यक्ति अपने आप को मुख्यमंत्री समझता है, ये मेरी सरकार है, तो मैं उनका स्वागत करता हूं उनके बयान का. और मंत्री जी को भी लगता है किसी कि मैं भी इस कैबिनेट का एक महत्वपूर्ण घटक हूं. जैसे केंद्र सरकार में, मोदी जी के सरकार में किसी मंत्री को लगता ही नहीं कि मैं मंत्री हूं, किसी सांसद को नहीं लगता है कि मैं सांसद हूं. लेकिन महाराष्ट्र में संविधान के आधार पर, लोकतंत्र के आधार पर ये सरकार चल रही है. सर एक फडणवीस काल म्हणाले की संजय राऊतांची अवस्था कोण होतास तू आणि काय झालास तू अशी झाली आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अलीकडे ते खूप जुनी गाणी ऐकतात, त्यांना भरपूर वेळ आहे. आम्ही काय होतोय आम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही काय झालात ही तुमची अवस्था महाराष्ट्र बघतो आहे. तुम्ही काय होतात, तुम्ही काय झालात आणि तुमची अवस्था काय आहे. आणि ही अवस्था अशीच राहिली तर तुमच्या सगळ्यांची अवस्था पुण्यामध्ये येरवडाच्या वेड्यांच्या इस्पितळात दाखल करण्यासारखी होऊ शकेल, ती होऊ नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. सर फडणवीसांनी काल एक वक्तव्य केलेलं आहे त्यावर मराठीमध्ये. बोललो ना, सर ते काही बोलत असले तरी ही त्यांची विफलता, वैफल्य आणि निराशा आहे. आणि निराशेचं अजीर्ण झालं की अशी वक्तव्य बाहेर पडतात. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे महान नेते होते असं संजय राऊत म्हणालेले आहेत. मात्र सोबतच मराठी माणूस ताठ मानेनं मुंबईत राहील असं म्हणत त्यांनी आश्वस्त करण्याचाही प्रयत्न केलाय. निवडणुका जिंकण्यासाठी धर्माचा वापर होत असल्याचा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केलेला आहे. मात्र हिंदूंसाठी बाळासाहेब आदर्श आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. नकली हिंदुत्वाचा देशाला धोका असल्याचं संजय राऊत म्हणतायत. याच संदर्भात आता आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत सध्या, भाजपचे आमदार. अतुलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. संजय राऊत म्हणतायत की नकली हिंदुत्वाचा देशाला धोका आहे, त्यांचा रोख भाजपच्या दिशेनं होता असं दिसतंय. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, त्यांचा रोख भाजपच्या दिशेने होता की नाही मला माहित नाही, पण नकली हिंदुत्वापासून धोका आहे हे त्यांचं जे म्हणणं आहे ते राहुल गांधींना ही टोपी फिट बसते. कारण गुजरातच्या निवडणुका आल्या होत्या तेव्हा राहुल गांधींच्या मंदिर वाऱ्या चालू झाल्या. ज्या ज्या राज्यात निवडणुका होत्या त्या राज्यात निवडणुकीच्या तोंडावर ते मंदिराच्या वाऱ्या करतात. आणि त्याच्यामुळे नकली हिंदुत्वाचा धोका आहेच. आणि दुसरं नकली हिंदुत्व सध्या कोणाचं आहे तर त्यांचं स्वतःच आहे. शार्जिल उस्मानीला मोकळं सोडायचं, रझा अकॅडमीवर कारवाई करायची नाही. हिंदू समाज रस्त्यावर उतरल्यानंतर त्या हिंदू समाजाला
तुरुंगात टाकायचं हा आणि शार्जिल उस्मानी पासून जिने काश्मीरच्या विरोधामध्ये काश्मीरच्या सेपरेटिझमचे बोर्ड लावले तिच्यावरची केस काढून टाकायची, हम्म. असं यांचं हिंदुत्व आहे. आणि त्यामुळे राहुल गांधींचं हिंदुत्व नकली आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचं हिंदुत्व नकली. हा त्यामुळे या नकली हिंदुत्वापासून देशाला 100% धोका आहे. पण त्यांना मला चिंता करू नका, भारतीय जनता पार्टी समर्थ आहे. पण आम्ही अतुलजी प्रखर राष्ट्रवादी अतुलजी आहोत हा आणि प्रखर हिंदुत्ववादी आहोत. अतुलजी, संजय राऊत असं देखील म्हणाले की धर्माच्या नावावर निवडणुका जिंकण्याचं काम सुरू आहे आणि कुठेतरी लोकांची माथी भडकवली जात आहे त्या अनुषंगानं. आपल्याला नेमकं त्या संदर्भात काय वाटतं? असं आहे, संजय राऊत ते काही हर्बल गांजा बिंजा काही करत नसतील, पण ते काय बोलताय त्याला किती महत्व द्यायचं. हा या देशामध्ये धर्माच्या नावावर निवडणूक लढवल्या म्हणून इलेक्शन पिटिशन झाल्या त्या शिवसेना आणि भाजपच्या विरोधात झाल्या. हा त्यावेळची शिवसेना, कळलं की नाही. बरं. आणि याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय होता, हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ. हम्म. आणि त्याच्यामुळे संजय राऊतांनी खरं तर जी भाषा काँग्रेस करता वापरली पाहिजे हा ती भाषा ते भाजप करता वापरतायत. आणि त्याच्यामुळे त्यांचं किती बापनिस्ता झालेला आहे आणि ते किती आता वैचारिकदृष्ट्या बदललेले आहेत हा हे त्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे संजय राऊतांची विधानं ही केवळ एका सत्ता पिपासू पक्षाच्या बोरूबहादर प्रवक्त्याची आहेत. त्याच्या पलीकडे त्याला काडीची किंमत नाहीये. अतुलजी, शेवटचा प्रश्न विचारतो, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. नैराश्यपोटी भाजपच्या नेत्यांकडनं वेगवेगळी विधानं होत आहेत सध्या, असं देखील संजय राऊत म्हणतायत. आपण सहमत आहात या सगळ्याशी? नाही, आम्ही नैराश्यात बिराश्यात अजिबात नाही आहोत. आम्ही रोज आंदोलनं करतोय, सरकारच्या विरोधात लढतो. नैराश्य संजय राऊतांना आलंय, कारण एवढं करून त्यांचा भाऊ मंत्री होत नाही आणि शिवसेनेचा जनाधार पूर्ण घटलेला आहे हेही त्यांच्या लक्षात येत आहे आणि पक्षही संपत चाललेला आहे. हा. आणि त्यामुळे संजय राऊत नैराश्याच्या झटक्यातून असं रोज सकाळी काही ना काही बोलत असतात. बिलकुल. अतुलजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.